त्या ठिकाणी उपस्थित राहावं। सन्माननीय तहसीलदार आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मगर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आयतचा सन्मान होतोय। या चिमुकलीच्या पंखांना आणखी बळ मिळावं अशी प्रेरणा आणि शुभाशीर्वाद देत 150 पैकी 146 गुण मिळवत राज्यातून 4था क्रमांक मिळवणारी आणि 3ऱ्या वर्गात शिकताना एवढी मोठी जिद्द की खऱ्या अर्थाने इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचा तिचा हा प्रवास आहे। तिच्या पुढच्या प्रवासाला आमच्या खूप खूप शुभेच्छा। सन्माननीय तहसीलदार मगर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी तिचा गौरव होतोय। एकदा टाळ्या वाजवून तिचा आपण अभिनंदन करूया। मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि साहेबांचे मनपूर्वक आभार। यानंतर राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थी धुळेश्वर अर्जुन वाघमोडे इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातनदुधनी आणि हा राज्यात 22वा क्रमांक घेऊन या ठिकाणी यश मिळवलेला आहे। त्याचे एक जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। 6वी वर्गातून राज्यात 22वा चेक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचे या ठिकाणी अभिनंदन होते। पालकांनी या ठिकाणी तो सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय निसार शेख साहेब यांच्याही शुभ हस्ते धुळेश्वरचा हा सन्मान होतोय। समोर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी शेख साहेब यांच्या शुभ हस्ते धुळेश्वरचा या ठिकाणी गौरव होतोय, सन्मान होतोय। त्यांच्या पालकांचा आई वडिलांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा। यानंतर जिल्हास्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। गायत्री सचिन कांबळे इयत्ता 1ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोडत्या जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत यांनी या ठिकाणी यश मिळवलेलं आहे। गायत्रीचं मनपूर्वक अभिनंदन आणि ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वामी साहेबांच्या हस्ते गायत्रीचा सन्मान होतोय। पहिल्या वर्गात असताना सुद्धा तिला हे जिल्हा स्तरावरचं प्रथम क्रमांकाचं यश मिळवलं, मनपूर्वक अभिनंदन। आरव खंडेराव रोंगे इयत्ता 1ली लीड्स इंग्लिश स्कूल अक्कलकोट जिल्ह्यातून 2य क्रमांक मिळवलेला आहे। या विद्यार्थ्याचे मनपूर्वक अभिनंदन। पालकांनी विद्यार्थ्याला घेऊन या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यावं। आरव खंडेराव रोंगे। यानंतर शंभूराजे श्यामसुंदर भुजबळ इयत्ता 1ली लायन्स क्लब प्रायमरी स्कूल मध्ये हा शिकतोय। जिल्ह्यातून 4था क्रमांक मिळवत या विद्यार्थ्याने यश मिळवलेलं आहे। याचंही या ठिकाणी आपण मनपूर्वक अभिनंदन करत आहोत। शंभूराजे श्यामसुंदर भुजबळ आई वडिलांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन। मान्यवरांच्या शुभ हस्ते शंभूराजे विद्यार्थ्याचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान होतोय। खूप खूप अभिनंदन मला आणि तुमच्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा। यानंतर आर्यन रवींद्र पवार इयत्ता 2री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शावळ तांडा हा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी इयत्ता 2रीतून याचंही मनपूर्वक अभिनंदन। मार्गदर्शक आणि पालकांनी या ठिकाणी त्याचा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं। स्पृहा नीलकंठ वायनाळे इयत्ता 2री लायन्स क्लब प्रायमरी स्कूल अक्कलकोट मध्ये शिकते आणि जिल्ह्यातून 2य क्रमांक या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे। वडील स्वतः एक आदर्श प्राथमिक शिक्षक आहेत, त्यांचंही मी पालकांचं अभिनंदन करतो। आणि सन्माननीय शेख साहेब, तहसीलदार साहेब, चिंचोळकर सर, स्वामी साहेब या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी स्पृहाचं अभिनंदन होते। मनपूर्वक अभिनंदन। जिल्हा स्तरावर 2य क्रमांक मिळवत त्यांनी यश मिळवलेलं आहे। स्पृहाचं अभिनंदन मला आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा। यानंतर प्रज्ञा मुरलीधर जाधव इयत्ता 2री लायन्स क्लब प्रायमरी स्कूल मध्ये शिकते आणि जिल्ह्यातून 3य क्रमांक या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे। तिचेही मनपूर्वक अभिनंदन। एकदा जोरदार टाळ्या मुलांसाठी आपण या ठिकाणी दिल्या पाहिजे। वडील आदर्श प्राथमिक शिक्षक आहेत, मी पालकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। जिल्ह्यातून 3य क्रमांक मिळवलेल्या प्रज्ञाचंही अभिनंदन। पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। आर्या राजेंद्र सूर्यवंशी इयत्ता 2री
जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवत या विद्यार्थिनीनं यश मिळवलेलं आहे। सन्माननीय अतिथी निसार शेख साहेबांनी या ठिकाणी आर्याचं अभिनंदन करावं आणि तिच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा द्याव्यात। ट्रॉफी व प्रमाणपत्र देत आपण या ठिकाणी आर्याचं अभिनंदन करूया आणि तिच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा। पालकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। यानंतर समृद्धी श्रीपती देवकले इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिकच्या सातत्तुर्ती जिल्ह्यातून 4थ्या क्रमांकाने हिनं यश मिळवलेलं आहे। समृद्धीचं मनपूर्वक अभिनंदन आणि ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन आपण समृद्धीचा या ठिकाणी सन्मान करत आहोत। सन्माननीय अतिथी आदरणीय स्वामी साहेबांनी तिचं अभिनंदन करावं। पालकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। राज्य आणि जिल्हा स्तरावरच्या गुणवत्तापूर्ण अशा एक दैनिकम आणि यशस्वी गुणवंतांचा आपण सन्मान केलेला आहे। यानंतर तालुका स्तरावरती यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान 2 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत। तेव्हा मी उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती करतो की 2 मिनिटांसाठी आपण या ठिकाणी बसून घ्यावं आणि त्या 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी